ट्रिगर दाब અને ટ્રિગર દાબ. तुझ्या प्रेमाने वाचवलं तुला एकदा. आता तुझी पाळी. आम्हाला खात्री आहे जी, अनय राजेंना काहीही होणार नाही. हो पण त्या डायरीत ही डायरी कुणाचा तरी भूतकाळ आहे जी, आणि हिला मी आपल्या घराचा वर्तमान नाही बनू देणार. तुम्ही चला आमच्या सोबत. कुठे? का? ते दोघे कुठे गेले आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये? नाही ना, माहिती असतं तर मी स्वतःच अडवलं असतं त्यांना. मग तुम्ही विश्वजितना तातडीने फोन करा, आत्ताच्या आत्ता. जान्हवीचा फोन. आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह यू जान्हवी. अरे मी पण वाचलो पहिल्यांदा. हो सर, विश्वजितनी फोन कट केला. मला खूप काळजी वाटते. कुठे शोधायचं आता या दोघांना? आपण बघूया, चला. गुंडाप्पा आणि मेघदत्त नाही उठवा, सगळेच जाऊया आपण. अरे वा, तू पण वाचलास दुसऱ्यांदा. मी पण वाचलो दुसऱ्यांदा. हवं तर आता थांबूया विश्वजित. नाही, आता माघार नाही. शेवटचा शॉट. शेवटची संधी तुझी. घे, रेवाचं नाव घे तुझ्या आणि चालो. तुझं प्रेम खरं असेल ना, वाचशील तू. અને ટ્રિગર દાબ. ટ્રિગર દાબ અને शेवटचा शॉट, शेवटची गोळी, शेवटचा खेळ. बाद झालं विश्वजित, खूप झालं.
नाही, मी तुला आधीच सांगितलं ना. हा आता खेळ अर्ध्यावर सोडायचा नाही. आता माघार नाही. आणि पिस्तूल दे. नाही विश्वजित प्लीज. आणि पिस्तूल दे. हा माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे आणि माझ्या प्रेमाचा डाव असा अर्धवट सोडून नाही चालणार मला. अपमान होईल माझ्या प्रेमाचा. नाही विश्वजित. आणि पिस्तूल दे. नाही. आणि मला पिस्तूल दे. आणि पिस्तूल दे मला. नाही विश्वजित. सोड. अरे सोड विश्वजित सोड. एक मिनिट अवसा. त्या डायरीत लिहिलंय त्याचं खरं होणार असेल ना, तर मला माहितीये ते दोघं कुठे असतील. अहो मग सांगा की हो. डायरीत असं लिहिलं होतं की विश्वजित महेशला त्याच्या घरी म्हणजे त्याच्या रूम मध्ये घेऊन गेला होता. म्हणजे याचा अर्थ अनय आणि मधूच्याच रूम मध्ये असतील. हो नक्कीच. पाहिजे ती वाड्यातच असतील बघा. चला चला हो घे. आणि बंदूक सोड. खेळ असा अर्धवट सोडायला आवडत नाही मला. नियम केलाय ना मी, मग मला पाळू दे. बंदूक सोड. ज्या खेळामुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तो खेळ काय उपयोगाचा विश्वजित. धोका तर आधीपासूनच होता नाही, आणि खेळ असा अर्धवट सोडणं बरोबर नाही. सोड तू. प्रत्येक खेळ हा निकालासाठी खेळला जातो आणि या खेळाचा निकाल आपल्याला कळावा असं मला वाटत नाही. सोड. निकाल लागलाय नाही, तो स्वीकारू दे मला. सोड तू. सोड. आणि सोड. आणि बंदूक दे मला. विश्वजित सोड. आणि बंदूक दे मला. विश्वजित बंदूक सोड. दे ना. विश्वजित सोड. विश्वजित बंदूक सोड तू. सोड ना. अनय, मधू, हे काय चाललंय जी तुमचं? बंद करा बघू हे नाटक. काय चाललंय हे? सोडा ती बंदूक. जानू, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? यावर चर्चा करायची ही वेळ नाहीये. तू आधी बंदूक सोड. जानू, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्यावर प्रेम आहे ना तुझं? प्लीज बंदूक सोड. हे बघ, काही वाईट घडायच्या आत प्लीज बंदूक सोड विश्वजित. नाही, आज काहीतरी होणारच आहे ना. तसं ठरलेलंच आहे. मधू, तुम्ही हे काय करताय जी? विश्वजित सोड. गुंडप्पा, त्यांना समजावा तुम्ही जरा. मधू असं करू नको रे बाळा. हे मधू. विश्वजित प्लीज बंदूक सोड. विश्वजित हा काय वेळा काय करतोय तू? विश्वजित. विश्वजित सोड. जानू. जानू. जानू, तू ठीक आहेस ना? काही झालं नाही ना तुला? तू समजतोस कोण रे स्वतःला? काय चालवलंयस हे सगळं? एखाद्याचा जीव म्हणजे खेळणं वाटतं तुला? काय प्रॉब्लेम काय रे तुझा? आज कोणाचं बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं? जान्हवी, अगं तू का रागवतेस? नको ना चिडू तू, प्लीज. अगं मी तर खेळ खेळत होतो. खेळ? हा असला खेळ? असे जीव घेणे खेळ खेळायला काहीच वाटत नाही तुला? ऑलरेडी एखादा जीव घेतलाय तू असे जीव घेणे खेळ खेळून. अरे जान्हवी,
अहो काय बोलताय तुम्ही? गप्पा बसा बघू. काय चुकलं माझं आऊसाहेब? सांगा ना, काय चुकलं? आणि तू तू स्वतःला देव समजतोस? तुला काय वाटतं कोणाचाही जीव घेणं तुझ्या हातात आहे? इतकंच असतं तर तो माणूस गेल्यानंतर पश्चाताप का करत बसतोस? का आयुष्यभर त्याच्या आठवणीत तळमळत राहतोस? जान्हवी चल चल इथून तू. नाही, काही गोष्टी आत्ताच्या आत्ता क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. बास झाला जान्हवी, आता खूप होत आहे. जातो इथून. मी कुठेही जाणार नाहीये, कळलं तुला? कुठेही जाणार नाहीये मी. इतके दिवस मी खूप गप्प होते, पण आता नाही. आता नाही राहू शकत मी गप्प. हे बघ, इतकं काही वाढवण्याची गरज नाहीये. आमचं कोणाचंच काही नुकसान झालं नाहीये ना. कशाला उगाच तू. सगळं ठीक आहे. जान्हवी चला बघू, खूप रात्र झाली. चला झोपायला चला. थांबा. विश्वजीत, खेळ खेळायला खूप आवडतात ना तुला? चल, अजून एक खेळ खेळू. आता मी तुझ्या समोर आहे. खेळ तुझा जीव घेणा खेळ माझ्याशी. जान्हवी, काय चाललंय हे जी? कोणीही मध्ये पडू नका. चल विश्वजीत, खेळ सुरू झालाय. संपव मला. तुझ्याच हातून माझं मरण लिहिलं असेल ना, तर मी मरायला तयार आहे. चालव बंदूक. विश्वजीत, मी म्हटलं चालव बंदूक. संपव हा खेळ. संपवून टाक एकदाचा. चालव बंदूक. मधू 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 काय झालं तुम्हाला? मधू मधू काय झालं बाळा तुला? मधू उठ. मधू रेवा, शांत हो. मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सगळं खूप जड आहे, पण विश्वजितसाठी आपल्याला हे सगळं शांतपणे आणि केअरफुली हँडल करावं लागेल. मधू मधू. अरे वा, तुम्ही काय समजता स्वतःला? तुम्हाला काय म्हणायचंय? की आमचा मधू वेडा झालाय? मेंदूवर परिणाम झालाय त्याच्या? तरी बरं, तो नुसता बेशुद्धच झाला. त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असतं? माफ करा साहेब, पण परिस्थितीच तशी होती म्हणून मगाशी रेवा तसं म्हणाली. आणि डॉक्टर म्हणालेत ना की आपल्याला चिंता करण्यासारखं तसं काहीच नाही आहे. अने तुम्ही आम्हाला काही सांगू नका. त्या काय बोलल्या ते तुम्हालाही माहितीये. आमचा विश्वजीत दुसऱ्यांच्या जीवाशी खेळतो. या आधीही त्याने असं केलंय, याचा आम्ही काय अर्थ समजायचा जी? हाच समजायचा की विश्वजीतचं मानसिक स्वास्थ्य बरोबर नाहीये आणि याच सगळ्या गोष्टींमुळे जान्हवीला तिचा जीव गमवायला लागला. बास रेवा, खूप बोल. तुमच्यामुळे आमच्या मुलाचा जीव वाचेल असं आम्हाला वाटलं, पण तुम्ही तर आमच्या मुलाच्या जीवावर उठलात जी.
आम्ही हे सहन करणार नाही आहोत बघा. तुम्हीच सांगा आऊसाहेब, जो माणूस माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय त्याला मी कसं सहन करू? उद्या तो आपल्याला खूप मोठ्या संकटात टाकेल. तुम्हाला कसं कळत नाहीये? ते काही नाही. बस केली तेवढी मदत आता पुरे. आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही. भाऊसाहेब भाऊ, अहो काय बोलताय तुम्ही? जर विश्वजितला जान्हवी बद्दल सगळं सांगितलं तर काय होईल माहितीये ना तुम्हाला? नको अक्का, मागच्या वेळी हॉस्पिटलमध्ये सत्य सांगायचा प्रयत्न करून फसलोय जी मी. आता ही चूक परत करायला नको. खूप महागात पडेल आपल्याला जी. आमच्या मुलाला सांभाळायला आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये बघा. आम्ही समर्थ आहोत त्याला सांभाळायला. अहो पण जान्हवी, आम्ही त्याला सत्य सगळं उद्याच सांगणार आहोत. भाऊसाहेब प्लीज प्लीज असं करू नका. हे बघा, परवा 28 एप्रिल आहे. परवाच्याच दिवशी जान्हवीचा मृत्यू झाला होता आणि डायरीत जसं लिहिलं ना अगदी तसंच्या तसं घडतंय. प्लीज 2 दिवस अजून हे नाटक चालू राहू देत. आपल्याला नक्की कळेल की जान्हवीच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे. वा रे बापा, आमच्या विश्वजित पेक्षा तुम्हाला जान्हवीचीच काळजी जास्त आहे की हो. या प्रकरणामध्ये जर विश्वजितचा हात असता तर पोलिसांना संशय आला नसता. त्यांनी या घटनेकडे संशयाने पाहिलं नसतं. मग जर प्रकरण आता संपलेलं आहे आणि तपासाअंती तो अपघात आहे सिद्ध झालेला आहे, तर मग तुम्ही हे प्रकरण उकळून का काढता म्हणतो आम्ही. कारण जान्हवीचा मृत्यू हा अपघात नसून एक खून होता. काय बोलताय तुम्ही जी हे? हा, स्वतःची बाजू खरी करण्यासाठी तुम्ही वाटेल ते बोलताय. भाऊसाहेब, मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, पण आत्ता नाही. तुम्ही प्लीज 2 दिवस थांबा प्लीज. बस. हे बघा, खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये जे काय झालंय ते सगळ्यांनाच माहितीये बघा. आणि आम्हाला जी मेली आहे तिची पर्वा नाहीये. आम्हाला काळजी आहे ती आमच्या विश्वजितची. समजल्या? भाऊसाहेब पण निघा तुम्ही आता. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापासून ही जान्हवीची नाटकं थांबवा. आम्ही सांगितलं ना, निघा आता. थांबा, ती डायरी तिकडेच ठेवा. त्या डायरीमुळे आम्हाला आणखीन घोळ नकोय जी. उद्या सकाळीच आम्ही विश्वजितला जान्हवीचं सत्य सांगणार आहोत आणि हा खेळ थांबवणार आहोत. ठेवा तिकडे डायरी आणि निघा.